वेलकम टू आरंभ व्लॉग। मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आयराची पहिली बोरनान आहे, त्यासाठी जे डेकोरेशन करायचं आहे ते मी घरीच तयार करणार आहे। फार काही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे। या ठिकाणी मी छोटे छोटे पतंग बनवणार आहेत। जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही देखील डेकोरेशन करण्यासाठी हे साहित्य जे मी दाखवत आहे ते यूज करू शकता आणि घरीच डेकोरेशन करू शकता। आता आयरा ही 2.5 महिन्याची आहे। या व्हिडिओमध्ये सध्या ती 1 वर्षाची झालेली आहे। हा व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे, पण माझ्याकडे व्हिडिओ होता म्हणून मी तुम्हाला आता दाखवत आहे यावर्षी। कारण यावर्षीची बोरनान कदाचित मी थोडा लेट करेल जर तुम्हाला ही आयडिया हवी असेल, त्यामुळे मी आत्ता हा व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला। सर्व पतंग बनवून रेडी झालेले आहेत। आता डेकोरेशन स्टार्ट करते। डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। हा आहे आयराचा फ्रॉक जो बोरनांसाठी ती घालणार आहे। ब्लॅक कलर यूज करतात म्हणून मी ब्लॅक फ्रॉक तिला घेतलेला आहे। हे सर्व हलव्याचे दागिने आणि हे सर्व लहान मुलांना जे आवडतात खायला त्या गोष्टी मी ठेवलेल्या आहेत। तसं तर बोरनान करताना लाह्यामध्ये बोरं, चिंचा, भुईमुगाच्या शेंगा, हरभरे अशा गोष्टी टाकल्या जातात, पण ही पहिलीच आयराची बोरनान आहे आणि ती अजून लहान आहे, त्यामुळे मी तसं काही टाकलं नाही आहे। फक्त बिस्किट टाकलेले आहे जे की तिला लागणार नाहीत। ही आहे आमची आयरा, किती छान दिसते पहा। तिला देखील डेकोरेशन खूप आवडलेलं दिसत आहे। ती कंटिन्यूअस डेकोरेशनच पाहत आहे। आयरो, काय पाहत आहेस बाळा तू? ही आहे माझी मम्मी आणि आयराची आजी। आता आलेली आहे आयराची छोटी लाडकी माऊ, जी आता आयराला आंघोळ घालणार आहे। हे अशा प्रकारे लाह्या डोक्यावरून टाकत असताना बोरं, ऊस वगैरे लागू शकतो, त्यामुळे मी त्या गोष्टी लाह्यांमध्ये यूज केलेल्या नाहीत। ती खूप लहान आहे अजून, पुढच्या वर्षी नक्कीच मी यूज करेन। आणि ही आहे आयराची मोठी माऊ, जिच्याकडे आयरा कंटिन्यूअस पाहत असते। तिची नजरच हटत नाही कधी तिच्यावरून। नाव मम्मा's टर्न, हुश। आणि हे सर्व आहेत बोरनांचे फोटोज। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, डेकोरेशन आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।